एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलाचं नाव मयूरवन म्हणून प्रचलित होतं. कारण तिथे मयूर नावाचा एक मोर होता जो अख्ख्या जंगलात त्याच्या उत्कृष्ट नृत्यासाठी प्रसिद्ध होता. हो, जंगलाचा राजा सिंहच होता आणि त्या सिंहराजानेच त्या जंगलाचं नाव मयूरवन ठेवून त्या मयूर नावाच्या मोराचा गौरव केला होता. मयूर एवढा चांगला नर्तक होता की त्याला संधी मिळताच तो त्याच्या नृत्याचे प्रदर्शन करून प्रत्येकाला नव्याने चकित करायचा. पण मयूरमध्ये एक अवगुण होता, त्याला त्याच्या कौशल्याचा फार गर्व होता. म्हणून तो त्याच्या इतर जातीय बंधू मोरांना नाना थेने चिडवायचा आणि त्यांच्यातील कौशल्याचा विकास तो त्याच्या बोलण्यातून खुंटवून टाकायचा. त्यामुळे त्या जंगलातील त्याचे इतर मोरबंधू त्याचा राग करायचे. परत एकदा त्या जंगलात नृत्य स्पर्धा आयोजित केली गेली. सगळ्यांनाच माहीत होतं की यावेळीही दरवर्षीप्रमाणे मयूरच जिंकणार, पण तरीही बाकीचे मोर जिंकण्यासाठी नव्हे तर फक्त मनोरंजनासाठी भाग घेणार होते. पण मयूर मात्र त्याच्याच ऐटीत होता आणि तो परत स्वतःचा माज दाखवत मोरांच्या घोळक्याजवळ गेला, जिथे सारे मोर त्यांच्या नृत्याची तालीम करत होते. तो आला आणि बोलला, करा करा, आणखी तयारी करा, पण तरीही सत्य काही बदलणार नाही. या स्पर्धेचा विजेता आतापर्यंत जो होत आला आहे तोच यावेळीही होणार आणि तुम्ही परत तोंडावर पडणार. उगाच नाही काही नाव दिलंय मयूरवन या जंगलाला सिंहराजाने. आम्हाला माहिती आहे आमचा तुझ्यापुढे काही निभाव लागणार आणि आम्हाला तर तुझ्याशी स्पर्धा करण्यातही रस नाही. आम्ही फक्त मनोरंजनासाठी भाग घेत आहोत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत आमच्यामध्ये आता किती फरक आलाय हे जाणून घ्यायला भाग घेतोय. गर्दीतून एक मोर पुढे येऊन बोलला. हेच करा तुम्ही सर्व. मयूर कुत्सितपणे हसून बोलला आणि त्याच्या घराकडे गेला. बाकीच्यांनी मात्र तो गेला त्या दिशेने नकारार्थी मान हलवली आणि परत सर्वजण त्यांच्या तयारीला लागले. पण दुरूनच हे सगळं सिंहराजा बघत होता. त्याला मयूरच्या अशा वागण्याची भयंकर चीड आली आणि म्हणून त्याने मनोमनच काहीतरी ठरवलं आणि तो तिथून निघून गेला. दिवस जात होते. आता स्पर्धा साधारण 15 दिवसाने होती. बराच वेळ आहे अजून आपल्याकडे हा विचार करून मयूर त्याची त्या दिवशीची तालीम करता स्वारी जंगलात फेरफटका मारायला निघाली. तो मनातच स्वतःच्या कौशल्यावर माज करून स्वतःलाच एकटा दाद देत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या पुढून एक मोर घाईत धावत पळत त्याच्या दिशेने येताना दिसला. चेहऱ्यावर गंभीर आणि भेदरलेले हावभाव होते. त्याला पळताना पाहून मयूर काही विचारणार त्याआधीच तो बोलला, मयूर, पुढे नको जाऊ. नुकताच आपल्या जंगलात एक बाहेरच्या जंगलातले अस्वल शिरले आहे. ते शिकार करायला निघाले आहे. म्हणून पुढे जाणे धोक्याचे आहे. तू चल माघारी फिरून परत आपल्या घरी जाऊया आणि त्याआधी इथून पळ काढलेला बरा. चल. मयूरने एक क्षण विचार केला. या वनाला माझं नाव आहे. सिंहराजानंतर माझा थाट आहे इथे आणि मी दुसऱ्या बाहेरच्या जंगलातल्या अस्वलाला भिवून का ब्रक माघारी फिरू? नाही, मी